कितवीची परीक्षा देत आहे तू? आणि तुला बाळ झालं होतं, किती दिवसाचं बाळ होतं ते तू परीक्षाला आली? म्हणजे 6 फेब्रुवारीला डिलिव्हरी झाली होती, 10 तारखेला पेपर होता सर. मग शिक्षण मागे पाडायचं नव्हतं, त्याच्यासाठी निर्णय घेतला होता की अभ्यास केला होता पण पेपर द्यायचाच होता. मग घरच्यांनी पण आणि शाळेच्या सरांनी पण आणि हसबंडनं तर खूपच सपोर्ट केला सर. अच्छा, कॉलेजमध्ये या परीक्षा सेंटरवर काय कुठली व्यवस्था करण्यात आली? मात्र स्नेहा कक्ष हे असं माझ्यासाठी खोदलं होतं सर. आणि माझ्या बाळाला आणि माझ्या सिस्टरला पण चांगली व्यवस्था दिली. माझ्या बाळाला लढू पण देणार नाही आणि एक झोका आणून दिला सर. त्याच्यामध्ये बाळ दूध वगैरे पिलं की ती झोपी जाते, तेव्हा मी पेपर लिहते सर. व्यवस्था खूप छान केली. मला एक चेअर आहे, एक टेबल आहे, त्याच्यावर मला वही पेन आणि माझे पेपर माझ्या हातात येते. मला उठायची पण गरज नाही, मला जाऊन तिथं विचारायची पण गरज नाही. सर माझा पेपर झाला, ते येतील आणि घेऊन जातील आणि मार्क वगैरे ते बारकोड वगैरे ते खुदच येऊन लावून जातील. सर 6 तारखेला डिलिव्हरी झाली माझी सर. 4-5 दिवसात होते सर बा. तुमच्या कॉलेजमध्ये एक विद्यार्थिनी परीक्षा देते, त्याची व्यवस्थित अशी सोय करण्यात आलेली, याबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी प्रभारी प्राचार्य शिवशंकर भानेगावकर, पीपल्स कॉलेज नांदेड. 10 फेब्रुवारी पासून 12वीच्या HSCच्या परीक्षा सुरू झाल्यात आणि पहिल्याच दिवशी आमच्या लक्षात आलं की एक 2 दिवसाचं तानं बाळ घेऊन शीतल चित्ते नावाची परीक्षार्थी कॉलेजमध्ये आली. लगेच आम्ही तातडीनं, मी आणि आमचे जे केंद्र प्रमुख आहेत विजय कदम यांनी आम्ही हालचाली सुरू केल्या आणि असं आदेशित केलं त्यांना की इथे एक बाळासाठी व्यवस्था वेगळी असावी, जेणेकरून त्या बाळाची जे माता आहे शीतल ही अत्यंत कॉन्फिडेंटली आणि हिमतीने परीक्षा देऊ शकेल. त्यासाठी पुढे पावलं उचलत आम्ही परीक्षा विभागाच्या बाजूलाच एक मातृस्नेह असा कक्ष सुरू केला. तिथे झुल्याची व्यवस्था देखील केली आम्ही आणि आज 10-12 दिवस झाले शीतल इथे अत्यंत कॉन्फिडेंटली आणि छान प्रकारे परीक्षा देते. निश्चिंत आहे ती. परीक्षा पेपर लिहित असताना तिचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हे पेपरवर आहे आणि बाळाची कसल्याही प्रकारची चिंता नाही तिला. आणि ही बसवेश्वर विद्यालयाची विद्यार्थिनी आहे आणि तिथल्या ज्या प्राचार्य आहेत, आमच्याच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत त्या सविता मुनेश्वर, त्यांनी स्वतः इथे येऊन या मातृस्नेह कक्षाला भेट दिली आणि समाधान व्यक्त केलं आणि पीपल्स महाविद्यालयाचे आणि महाविद्यालय प्रशासनाचे त्यांनी विशेष आभार मानले. तर आज शीतल ही छान प्रकारे परीक्षा लिहित आहे. तिच्या हिमतीला, तिच्या संयमाला आणि तिची जे मेहनत आहे, डिटर्मिनेशन, या सर्वांनाच सलाम करतो आम्ही. आणि निश्चितच असं वाटतं की भविष्य शीतलचं आणि तिच्या बाळाचं देखील निश्चितच उज्ज्वल राहील. तर शीतलच्या भावी आयुष्यासाठी आम्ही तिला पीपल्स महाविद्यालयातर्फे शुभेच्छा देतो. पहिला पेपर किती दिवसाचा बाळ? 10 तारखेला जो इंग्रजीचा पेपर होता त्या दिवशी बाळ अवघं 2 दिवसाचं होतं.
त्यामुळे खरंच आम्हाला शीतलचं जेवढं कौतुक करावं वाटतं तेवढं कमी आहे.